नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान भाग 2 मधील तिसरं प्रकरण अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2। या पाठामध्ये आपण कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहोत ते अगोदर पाहूयात। यामध्ये पहिला घटक आहे प्रजनन, त्यातील प्रकार अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन। दुसरा घटक आहे प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान। तिसरा घटक आहे लैंगिक आरोग्य आणि यातील शेवटचा घटक आहे तो म्हणजे लोकसंख्या विस्फोट। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील वेगवेगळ्या इयत्तेमध्ये अभ्यासलेला थोडे आठवा अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत। त्यातील पहिला प्रश्न आहे सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत। जसं की आपण सर्व जाणून आहात, पचन प्रक्रिया, श्वसन प्रक्रिया, रक्ताभिसरण प्रक्रिया, वहन प्रक्रिया, या ज्या विविध प्रक्रिया आहेत त्या महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया या ठिकाणी आहेत। सजीवाच्या शरीरामध्ये असणारी ऊर्जा निर्मितीची साठी आवश्यक असणाऱ्या कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आहेत। तर या त्याचं पचन केलं जातं आणि पचलेले अन्न घटक पुढे रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्तामध्ये ते घेतले जातात आणि रक्ताद्वारे शरीरातील सर्व भागापर्यंत ते पोहोचवले जातात आणि पेशी स्तरावर या अन्न पदार्थापासून म्हणजे सात्मीकरण झालेल्या अन्न पदार्थापासून ऊर्जा निर्मितीचं कार्य या ठिकाणी श्वसन प्रक्रियेने होतं। तर या तिन्ही प्रक्रिया ज्या आहेत, पचन, अभिसरण आणि श्वसन, या ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जीवन प्रक्रिया आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत, त्यामध्ये काय फरक आहे। पेशी विभाजनाचे प्रमुख दोन प्रकार आहेत, ज्याला आपण सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन म्हणतो। यामध्ये फरक असा आहे की सूत्री विभाजनामध्ये निर्माण होणाऱ्या नवजात पेशी आहेत, या नवजात पेशीमध्ये असणाऱ्या गुणसूत्राची संख्या ही कायम राखली जाते। म्हणजे ज्या जनक पेशी आहेत, ज्या जनिक पेशीपासून या नवजात पेशी निर्माण झालेल्या आहेत, यामध्ये या दोन्ही प्रकारच्या पेशीमध्ये असणाऱ्या गुणसूत्राची संख्या ही कायम राखली जाते। तर जे अर्धगुणसूत्री विभाजन आहे, या अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये या ठिकाणी नवजात निर्माण होणारे ज्या पेशी आहेत यांच्यामध्ये असणाऱ्या गुणसूत्राची संख्या ही जनक पेशीतील गुणसूत्राच्या निम्मे असते। हा त्यातील एक महत्वाचा फरक आहे। दुसरा फरक म्हणजे हे जे सूत्री विभाजन आहे हे कायिक पेशी आणि ज्या मूल पेशी आहेत यामध्ये घडून येतं। तर जे अर्धगुणसूत्री विभाजन आहे हे अर्धगुणसूत्री विभाजन मात्र या ठिकाणी जनन पेशीमध्ये घडून येतं। हा त्यामधील असणारा मुख्य फरक आहे, हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे। जो पुढचा प्रश्न आहे, पेशी विभाजनामध्ये गुणसूत्र कोणती भूमिका बजावतात। तर पेशी विभाजनामध्ये गुणसूत्र म्हणजेच यामध्ये असणारे जे डीएनए आहेत म्हणजे जे जनुक आहेत, ती जनुक काय भूमिका बजावतात। तर एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हे जे अनुवंशिक गुणधर्म आहेत, या अनुवंशिक गुणधर्माचं या ठिकाणी संक्रमण करणं किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये हे मग ते शारीरिक गुणधर्म असतील किंवा मानसिक गुणधर्म असतील, या गुणधर्माचं एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमण करण्याचं काम ही गुणसूत्र म्हणजे जे जनुक आहेत या जनुकाद्वारे या ठिकाणी केलं जातं। आणि ही जनुक आपल्याला फक्त पेशी विभाजनाच्या वेळेस या ठिकाणी दृश्य स्वरूपामध्ये ती जी गुणसूत्र आहेत ती गुणसूत्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये एक आपल्याला चित्र दिसतं। या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की यामध्ये प्रश्न असा आहे की या चित्रामध्ये कोणती किंवा या चित्राच्या आधारे कोणती जीवन प्रक्रिया आपल्या लक्षात आलेली असेल। तर या ज्या सर्व वेगवेगळ्या आकृत्या आहेत, चित्र आहेत, यातून आपल्याला एकच लक्षात येतं की पुढच्या पिढीमध्ये म्हणजे पुढच्या पिढीतील असणारे जे त्यांची प्रजाती आहे ती प्रजाती या ठिकाणी पुढे चालू ठेवण्याचं काम या जीवन प्रक्रियेमधून किंवा या चित्रामधून आपल्याला दिसते। आणि ती जीवन प्रक्रिया म्हणजेच आपल्याला प्रजनन प्रक्रिया आहे हे माहित आहे। कारण प्रत्येक सजीव आपल्यासारख्याच जीवाची निर्मिती करत असतो, कारण त्याची प्रजाती ही पुढच्या पिढीमध्ये टिकून राहिली पाहिजे यासाठी निसर्गतः अशा प्रकारची रचना या ठिकाणी केलेली असते। म्हणजे प्रत्येक सजीव आपल्यासारख्या सजीवाची निर्मिती करतो। आता या ठिकाणी काही प्रश्न आहेत। प्रजाती टिकून राहणं म्हणजे काय,
आपणास माहित आहे प्रत्येक सजीवाचा एक निश्चित असा जीवनकाल आहे आणि या जीवनकालानंतर देखील ते सजीव आपल्याला या ठिकाणी पुढे दिसून येतात. याचं कारण म्हणजे प्रजनन प्रक्रियेद्वारे ते सजीव आपली जी प्रजाती आहे ती प्रजाती पुढे चालू ठेवतात. म्हणजे प्रत्येक सजीव आपल्यासारख्याच सजीवाची तो निर्मिती करतो. ती प्रक्रिया म्हणजे ज्या ठिकाणी प्रजनन प्रक्रिया आहे आणि या प्रजनन प्रक्रियेद्वारे प्रत्येक सजीव आपली प्रजाती पुढील पिढीमध्ये त्या ठिकाणी टिकून राहावी यासाठी हे प्रजनन प्रक्रिया घडून आणतात. दुसरा प्रश्न आहे, एका सजीवापासून तयार झालेल्या त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो का? हो. जर एकाच सजीवापासून तयार झालेली नवीन प्रजाती असेल, दुसरा सजीव तयार झाला असेल, त्या ठिकाणी एकच सजीव असल्या कारणाने निर्माण होणारा सजीव म्हणजे जो नवजात सजीव निर्माण झाला आणि ज्या सजीवापासून तो तयार झाला यांच्यामध्ये जनुकीय दृष्ट्या ते दोन्हीही तंतोतंत सारखेच असतात. कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचं जनुकीय विचरण म्हणजे जनुकाचं या ठिकाणी रिकॉम्बिनेशन हे इथं कुठेही होत नसल्या कारणाने एकाच सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्याच सजीवासारखा असतो. पुढचा प्रश्न आहे, एकाच प्रजातीच्या दोन सजीवामध्ये तंतोतंत साम्य असणं किंवा नसणं हे कशावर अवलंबून आहे? एकाच प्रजातीचे दोन सजीव आहेत, यामध्ये तंतोतंत साम्य असणं किंवा नसणं हे त्या सजीवामध्ये असणारी जी जनुकीय रचना आहे किंवा जी माहिती आहे यावर हे सर्व या ठिकाणी अवलंबून असतं. आणि ते सजीव कोणत्या प्रजनन प्रक्रियेने निर्माण झालेले आहेत त्यावर त्यांची जनुकीय रचना ही अवलंबून असते. जर हे सजीव अलैंगिक प्रजनन प्रक्रियेने निर्माण होत असतील तर मात्र त्यांच्यामध्ये जनुकीय दृष्ट्या ते सारखे असतील, सजीवामध्ये तंतोतंत साम्य आपल्याला दिसून येईल. परंतु ते जर लैंगिक प्रजननाने निर्माण होणारे सजीव असतील तर त्या ठिकाणी मात्र निश्चितपणे भेद त्यामध्ये असतो. पुढील प्रश्न आहे, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणं आणि पेशी विभाजन याचा काय परस्पर संबंध आहे? एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणं आणि पेशी विभाजन याचा परस्पर संबंध हा अशा पद्धतीचा आहे. जर ती पेशी विभाजन जर गुणसूत्री विभाजन असेल तर त्या सजीवापासून तयार होणारा नवीन सजीव हा जनुकीय दृष्ट्या सारखाच असतो. जर पेशी विभाजन हे अर्धगुणसूत्रीय प्रकारचं असेल तर त्यामध्ये मात्र नवजात निर्माण होणारा सजीव आणि जे जनक सजीव आहेत यांच्यामध्ये जनुकीय विचलन झाल्यामुळे त्यामध्ये आपल्याला भेद हा दिसून येईल. आता आपण प्रजनन म्हणजे काय आणि प्रजननाचे प्रकार अभ्यासणार आहोत. आपण मागील चर्चेमध्ये पाहिलेलं आहे प्रजनन म्हणजे काय, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण प्रजनन प्रक्रिया असं म्हणतो. जसं वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया आहेत त्याच पद्धतीनं ही प्रजनन प्रक्रिया ही सुद्धा सजीवाचं एक लक्षण आहे. म्हणजे प्रत्येक सजीव आपल्यासारख्याच जीवाची निर्मिती करतो आणि हा सजीव निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण प्रजनन असं म्हणतो. या प्रजननाचे दोन प्रकार आहेत. यामध्ये पहिला प्रकार आहे अलैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजनन कशास म्हणतो आपण? ज्या प्रजननामध्ये नवजात निर्माण होणारा सजीव हा युग्मक निर्मिती विना जर एखाद्या प्रजातीतील सजीवाने जर नवजात सजीव निर्माण झालेले असतील किंवा सजीव निर्मिती केलेली असेल तर अशा प्रकारच्या प्रजननाला आपण अलैंगिक प्रजनन असं म्हणतो. युग्मक निर्मिती विना एखाद्या सजीवातील किंवा एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली, इथं एकच पॅरंट आवश्यक आहे, एकच पालक आवश्यक आहे, इथं दोन पालक आवश्यक नाही कारण इथं युग्मकाची निर्मिती होत नाहीये. मग युग्मक निर्मिती विना एखाद्या सजीवातील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीव निर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन आहे. आता या ठिकाणी या अलैंगिक प्रजननामध्ये
युग्मकाची निर्मिती नाहीये, म्हणजे इथं दोन भिन्न पेशीच्या संयोगाशिवाय घडून येणारं प्रजनन असल्या कारणाने नवीन तयार होणारा जो सजीव आहे किंवा नवजात जो सजीव आहे हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो, म्हणजे त्यामध्ये जनुक जी असतात ती समान म्हणजे ट्रू कॉपीज एकमेकाची ते असतात. या प्रजननामध्ये केवळ एकाच जनुकापासून नवीन जीवाची निर्मिती झाल्याने या ठिकाणी हे त्या गुणसूत्री विभाजनानं हे प्रजनन होत असतं. जनकीय विचरणाचा अभाव हा या अलैंगिक प्रजननाचा तोटा आहे, तर वेगाने होणारं प्रजनन हा या पद्धतीचा फायदा आहे. या ठिकाणी आपण पाहतो की जनुकीय विचरण होत नाही, जनुकीय विचरण नाही झाल्यामुळं या ठिकाणी नवीन गुणधर्माचे सजीव या ठिकाणी अस्तित्वात येत नाहीयेत. हा त्याचा असणारा तो तोटा आहे. तर वेगानं होणारं प्रजनन हा या लैंगिक प्रजननाचा फायदा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सजीवामध्ये असणारं जे अलैंगिक प्रजनन आहे हे अलैंगिक प्रजनन सुरुवातीला आपण एक पेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन पाहणार आहोत. त्यामध्ये द्विविभाजन आहे. द्विविभाजन हे वेगवेगळ्या सजीवामध्ये घडून येणारं प्रजनन आहे. त्यामध्ये अमिबा आहे, पॅरामेसियम आहे, युग्लिना आहे. जेव्हा सर्व अन्न घटक पाणी हे उपलब्ध असतं तेव्हा अनुकूल परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं द्विविभाजन होतं. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की या एका जनक अमिबापासून या ठिकाणी दोन नवजात अमिबा निर्माण झालेले आहेत. इथं या विभाजनाचा निश्चित असा अक्ष नसल्या कारणाने या प्रकारचं जे विभाजन आहे त्याला आपण साधे द्विविभाजन म्हणतो. हे जे द्विविभाजन आहे आपण परत एकदा लक्षात घेऊया की हे द्विविभाजन जेव्हा अनुकूल परिस्थिती असते तेव्हाच या एक पेशीय सजीवामध्ये अशा प्रकारचं द्विविभाजन होतं. दुसरा सजीव आपण पाहूया. या ठिकाणी पाहतो आपण की पॅरामेसियम आहे. पॅरामेसियम मध्ये मात्र होणारं जे विभाजन आहे एका विशिष्ट अक्षातून म्हणजे आडव्या अक्षातून हे विभाजन होतं. म्हणजे एका जनक पॅरामेसियम पासून दोन नवजात पॅरामेसियम आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. म्हणून अशा प्रकारचं जे पॅरामेसियम मध्ये असणारं जे विभाजन आहे त्याला आपण आडवे द्विविभाजन म्हणतो. तर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय युग्लिना आहे. युग्लिनामध्ये या एकाच युग्लिना पेशीपासून या ठिकाणी आपल्याला दोन युग्लिनाच्या पेशी तयार झालेल्या दिसतात. इथं असणारं विभाजन मात्र आपण पाहतो की हे उभ्या अक्षामध्ये होणारं विभाजन असल्यामुळे या ठिकाणी आपण याला उभे द्विविभाजन म्हणतो. हे द्विविभाजन या ठिकाणी युग्लिना यामध्ये आपल्याला दिसून येतं. तर द्विविभाजन हे वेगवेगळ्या सजीवामध्ये अमिबामध्ये या ठिकाणी साधे द्विविभाजन आहे. त्यानंतर पॅरामेसियम मध्ये ते आडवे द्विविभाजन आहे आणि युग्लिनामध्ये ते उभे द्विविभाजन आहे. द्विविभाजन हे जेव्हा अनुकूल परिस्थिती असते तेव्हाच अशा प्रकारचं अलैंगिक प्रजनन या एकपेशीय सजीवामध्ये होतं. दुसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहूया तो म्हणजे बहुविभाजन आहे. या ठिकाणी आपल्याला या आकृतीमध्ये दिसतं की एक जो जनक अमिबा आहे या जनक अमिबामध्ये यानं आपला जो सीडीपोडिया आहे म्हणजे छदमपात जो आहे तो आतमध्ये घेतलेला आहे आणि याच्या भोवती एक आवरण तयार झालेलं आहे जे संरक्षक अशा प्रकारचं आवरण आहे ज्याला आपण पुटी असं म्हणतो. आणि या आवरणाच्या आतमध्ये हा जो केंद्रक आहे या केंद्रकाचं विभाजन झालं आणि हे एका केंद्रकापासून असंख्य केंद्रकामध्ये आणि त्याच्या पेशीद्रव्याचं दोघांचं विभाजन होतं. आणि जेव्हा अनुकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा या अनुकूल परिस्थितीमध्ये ही जी वरचं संरक्षण आवरण जे कवच ज्याला आपण पुटी म्हणतो ते पुटी या ठिकाणी तुटते फुटते आणि यातून अशा अनेक नवजात अमिबाच्या ज्या पेशी आहेत या पेशी या ठिकाणी त्या पाण्यामध्ये किंवा याच्यामध्ये त्या सोडल्या जातात. आता हे जे विभाजन आहे हे या ठिकाणी जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली असते तेव्हा अशा प्रकारचं हे बहुविभाजन या अमिबामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. अनुकूल परिस्थितीमध्ये द्विविभाजन होतं, घडून आणलं जातं सजीवाकडून
तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात्र या ठिकाणी अशा पद्धतीचं बहुविभाजन या ठिकाणी होतं. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे एक पेशीय सजीवामध्ये होणारं ते म्हणजे कलिकायन. या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की ही जी जनक किण्व पेशी आहे, या जनक किण्व पेशीवर एक इथं फुगवटा यायला या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. हा फुगवटा पुढे वाढत जातोय. हा फुगवटा म्हणजे याला आपण मुकुल किंवा कलिका असं म्हणतो. आणि हा फुगवटा पुढे वाढत जाऊन एक नवीन या ठिकाणी कलिका निर्माण होते, नवीन पेशी निर्माण होते. आणि जेव्हा ती पुरेशी वाढ होते तिची, तेव्हा या जी जनक किण्व आहे या जनक किण्वापासून ती वेगळी होते आणि ती आपलं स्वतंत्र असं अस्तित्व या ठिकाणी दाखवते. तर हे कलिकायन आहे. हे कलिकायन आपल्याला किण्व पेशीमध्ये एक पेशी जे कवक असतात त्यांना आपण किण्व म्हणतो. तर या किण्वामध्ये अशा प्रकारचं कलिकायन किंवा ज्याला आपण मुकुलायन असं म्हणतो हे आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसून येतं. हे एक पेशीय सजीवामध्ये असणारं अलैंगिक प्रजनन आपण अभ्यासत आहोत. पुढचं या ठिकाणी बहुपेशीय सजीवामध्ये असणारं अलैंगिक प्रजनन अभ्यासणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण खंडीभवन पाहणार आहोत. खंडीभवन हे स्पायरोगायरा सारखे जे शैवाल आहेत, या शैवालामध्ये घडून येणारं हे प्रजनन आहे. स्पायरोगायराची या ठिकाणी वेगाने वाढ होत असते आणि कोणत्याही कारणास्तव त्याचे जे तंतू आहेत ते तंतू अनेक तुकड्यामध्ये, जर आता इथं एक स्पायरोगायरा आहे, त्याचे इथं 2 तुकडे पडलेले आहेत, तर हा प्रत्येक तुकडा हा एक स्वतंत्र सजीव म्हणून तो त्या ठिकाणी जीवन जगत असतो. अशा प्रकारचं जे खंडीभवन हे अलैंगिक प्रजनन आहे. हे बहुपेशीय सजीवामध्ये घडून येणारं आणि त्यामध्ये स्पायरोगायरामध्ये घडून येणारं हे प्रजनन आहे. याला आपण खंडीभवन असं म्हणतो. पुढचा प्रजननाचा प्रकार म्हणजे पुनर्जनन आहे. आता हे जे पुनर्जनन आहे हे वेगवेगळ्या सजीवामध्ये घडून येणारं पुनर्जनन आहे. इथं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी आहे प्लॅनेरिया. याच बरोबर तारामासा यामध्ये देखील अशा प्रकारचं पुनर्जनन होतं. पुनर्जनन प्रक्रियेमध्ये त्या सजीवाच्या कोणत्याही भागाचा जो तुकडा निर्माण होतो, वेगवेगळ्या कारणामुळे त्याचे तुकडे पडतात, तेव्हा तो प्रत्येक तुकडा एक नवीन सजीव म्हणून तो त्या ठिकाणी अस्तित्वात येतो. आता इथं आपण पाहू शकतो की हा जो एक प्लॅनेरिया आहे याचे या ठिकाणी 3 भाग झालेले, 3 तुकडे झालेले आहेत. तर प्रत्येक तुकडा हा एक नवीन, म्हणजे हा पुढचा जो भाग आहे तो पाठीमागचा भाग हा तयार करतोय, तर हा खालचा भाग हा वरच्या भागाची निर्मिती करतोय. म्हणजे प्रत्येक पडणारा भाग हा, कारण याच्यामध्ये असणारी, त्या पेशीमध्ये असणारी ही पुनर्जनन क्षमता जास्त असते आणि त्यामुळे या सजीवामध्ये त्या भागापासून एक नवीन सजीवाची निर्मिती आपल्याला या ठिकाणी दिसते. ही जी प्रजनन प्रक्रिया आहे ज्याला आपण पुनर्जनन म्हणतो, ते पुनर्जनन प्लॅनेरिया, तारामासा अशा प्रकारच्या सजीवामध्ये आपल्याला हे अलैंगिक प्रजनन दिसून येतं. पुढचा जो अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे तो म्हणजे मुकुलायन आहे. आपण या ठिकाणी आकृतीमध्ये पाहू शकतो की जी हायड्रा आहे ही बहुपेशीय सजीव. या हायड्रामध्ये या ठिकाणी हा जो स्तर आहे याला एक या ठिकाणी एक फुगवटा आलेला आहे ज्याला आपण मुकुल असं म्हणतो. हा फुगवटा पुढे वाढत वाढत जातो आणि त्यापासून एक नवजात हायड्रा निर्माण होतो आणि जेव्हा तो पूर्णपणे विकसित होतो तेव्हा तो या मूळ जनक हायड्रापासून इथून तो वेगळा होतो आणि एक स्वतंत्र अस्तित्व तो या ठिकाणी दाखवतो. अशा प्रकारचं मुकुलायन हे जे प्रजनन अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे तो हायड्रामध्ये आपल्याला हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार दिसतो. दुसरं म्हणजे बहुपेशीय सजीवामध्ये होणारं अलैंगिक प्रजनन ते म्हणजे शाकीय प्रजनन. ज्या विविध वनस्पती आहेत या विविध वनस्पतीच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत जसं की पान, खोड, मूळ, या शाखा यापासून या ठिकाणी देखील नवीन सजीवाची तिथं निर्मिती होते. अशा प्रजननाला आपण शाकीय प्रजनन म्हणतो. इथं आपण पाहतो की पानफुटी वनस्पतीच्या
या ज्या पानाच्या कडा आहेत या पानाच्या कडावर या ठिकाणी नवीन पानफुटे आपल्याला इथं आलेली दिसते। हे एक पानापासून निर्माण होणार म्हणजे शाकीय प्रजननाचा प्रकार आहे। इथं आपण पाहतो रताळ हे मूळ आहे, या रताळापासून देखील या ठिकाणी नवजात पेशीची निर्मिती होते। इथं जो बटाटा आहे या बटाट्यापासून सुद्धा देखील म्हणजे ह्या वनस्पतीच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, जसं की पान आहे, खोड आहे, मूळ आहे, तर या शाखापासून नवीन जीवाची तिथं निर्मिती होते आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रजननाला आपण शाकीय प्रजनन म्हणतो। या शाकीय प्रजननामध्ये वनस्पतीमध्ये असणारं मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या अवयवाच्या मदतीनं हे प्रजनन होतं, म्हणून याला आपण शाकीय प्रजनन म्हणतो। बटाट्याच्या कंदावर असलेल्या या ज्या डोळ्या असतात त्या डोळ्याच्या किंवा पानफुटीच्या पानाच्या कडावर असलेल्या मुकुलांच्या साह्यानं हे शाकीय प्रजनन केलं जातं। याचबरोबर ऊस, गवत यासारख्या वनस्पतीमध्ये पेरावर असणारा जो मुकुल आहे त्या मुकुलाच्या मदतीने देखील हे शाकीय प्रजनन होत असतं। याचबरोबर गाजर, मुळा, रताळ यासारख्या वनस्पतीमध्ये मुळाच्या मदतीनं किंवा साह्यानं हे शाकीय प्रजनन हे वनस्पतीमध्ये बहुपेशीय वनस्पतीमध्ये ते घडून येतं। त्यानंतर आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे बीजाणू निर्मिती। इथं आपण पाहतोय की हा जो बीजाणू निर्मितीचा कवक आहे या तंतुमय कवक जे आहेत या तंतुमय कवक आपण पावसाळ्यामध्ये शिल्लक राहिलेला भाकरीचा तुकडा असेल किंवा पाव असेल याच्यावर अशा प्रकारची वाढ या कवकाची तंतुमय कवकाची झालेली आपण तिथं पाहतो। याचे अवयव हे तंतूचे असतात आणि याच्यावर अशा पद्धतीनं ही बीजाणुधानी असते आणि या बीजाणुधानीच्या वर या ठिकाणी बीजाणूची निर्मिती होते आतमध्ये आणि जेव्हा ते बीजाणू परिपक्व होतात तेव्हा त्याचा वरचा भाग आपल्याला असा काळसर झालेला तो दिसतोय, कारण याच्यामध्ये या बीजाणूची निर्मिती झालेली असते। हे जेव्हा बीजाणुधानी फुटते तेव्हा त्यातील अनेक निर्माण झालेले जे बीजाणू आहेत ते या ठिकाणी पडतात आणि जेव्हा त्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा या अनुकूल परिस्थितीमध्ये त्यापासून नवीन कवकाची ही निर्मिती त्या ठिकाणी या तंतुमय कवकाची होत असते। म्युकर सारखा जो कवक आहे याचे शरीर हे तंतुमय असतं, त्यांना बीजाणुधानी असतात म्हणजे या वरच्या या बीजाणुधानी आहेत, या बीजाणुधानीमध्ये बीजाणूची निर्मिती होते आणि ती फुटते, ते बीजाणू बाहेर पडतात, ते बीजाणू ओलसर उबदार जागेमध्ये ते रुजतात आणि त्यापासून नवीन कवकजाल म्हणजे म्युकरची निर्मिती तिथं होत असते। तर धन्यवाद, आपण पुढचा भाग नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया।